नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना मिळणार कॅशलेस मेडिकल 400 EL ते पेन्शनपर्यंत. तर बैठकीतील मुद्दे आले समोर. 8व्या वेतन आयोगासंदर्भात दुसऱ्या कर्मचारी बैठकीपूर्वी प्रमुख मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्याची तयारी सुरू झालेली आहे. चला पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची आणि आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका. ऑल इंडिया NPS एम्प्लॉईज फेडरेशन आणि NCJCM यांची बैठक झाली असून ज्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांसोबत प्रमुख मुद्द्यावर चर्चा केलेली आहे. कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली आणि कोणत्या सूचना देण्यात आल्या, चला तर पाहूया. सर्वात प्रमुख म्हणजे 400 दिवसांच्या ELची मागणी, जेणेकरून कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या वेळी अधिक फायदे मिळू शकतील. याशिवाय कर्मचाऱ्यांना पारंपरिक, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची 28 दिवसांची विशेष रजा देण्याची ही मागणी करण्यात आली. तर दरवर्षी 14 दिवसांची कॅज्युअल रजा आणि 30 दिवसांच्या अर्जित रजा सुनिश्चित करण्याच्या मुद्द्यावरही चर्चा करण्यात आली आहे. याशिवाय झालेल्या बैठकीत आरोग्य सेवेबाबतही अनेक महत्त्वाचे प्रस्ताव मांडण्यात आले. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर CGSH चा पर्याय देण्यात यावा आणि वैद्यकीय खर्चासाठी खर्च करावे लागू नये म्हणून कॅशलेस वैद्यकीय उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी ही मागणी करण्यात आली. याशिवाय धोरणाच्या अंमलबजावणीत विलंब होऊ नये म्हणून सरकारच्या परिपत्रकांच्या आणि आदेशांच्या प्रती थेट केंद्रशासित प्रदेश आणि इतर राज्यांना पाठवावेत, असेही या बैठकीत सुचविण्यात आलेले आहे. झालेल्या बैठकीत शिक्षकांचे निवृत्तीचे वय ही 65 वर्षे करण्याची मागणीही समोर आली आहे. तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे. या सर्व मागण्या JCMच्या सामायिक निवेदनात समाविष्ट करण्यावर चर्चा झाली असून सर्व मुद्दे वेतन आयोगासमोर उपस्थित करण्याचेही मान्य करण्यात आले. यामुळे आता कर्मचारी संघटनांना आशा आहे की जर या मागण्या वेतन आयोगाच्या शिफारशीमध्ये समाविष्ट केल्या तर लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा फायदा होणार आहे.